माझ्या मंगेतराने मला त्याच्या धर्मात जबरदस्तीने आणण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तो माझा स्टॉकर बनला. मी नास्तिक आहे. माझा मंगेतर टॉड एक कट्टर ख्रिश्चन आहे. अनेक वर्षे आमचे नाते चांगले होते. पण साखरपुड्यानंतर गोष्टी बदलल्या. टॉडने माझी बाप्तिस्मा करण्याची मागणी केली. मी नकार दिला. मी त्याच्या देवाशी खोटं बोलू शकले नसते. तो संतापला. त्यानंतर एक अचानक हल्ला झाला. टॉड आणि त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्या पास्टर वडिलांसह माझ्या घरात घुसले. त्यांनी मला सुधारवण्याचा प्रयत्न केला. माझ्या स्वतःच्या घरात त्यांनी मला एका लहान मुलाप्रमाणे वागवले. मी त्यांना घराबाहेर काढले आणि लग्न रद्द केले. तिथूनच खरा भयानक प्रवास सुरू झाला. टॉड फक्त गायब झाला नाही, तर त्याने माझा पाठलाग करायला सुरुवात केली. तो माझ्या मागे बार्सपर्यंत यायचा. तो तासनतास माझ्या घराबाहेर आपल्या कारमध्ये बसून राहायचा. त्याने तर माझ्या शेजाऱ्याला जमिनीवर ढकलले. पोलीस काहीच करू शकले नाहीत. मला माझ्या स्वतःच्या आयुष्यात एका कैद्यासारखे वाटत होते. शेवटी मी घर बदलले आणि स्वतःला सावरू लागले. आणि मग मला एक धक्कादायक सत्य समजले. मी सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली. टॉडने दुसऱ्या कोणाशी तरी लग्न केले होते. पोस्टमध्ये लिहिले होते की ते 2 वर्षांपासून गुपचूप प्रेमसंबंध ठेवत होते. 2 वर्षे! तो माझ्या दिवाणखान्यात बाप्तिस्माबद्दल रडत होता आणि त्याच वेळी तो मला फसवत होता. आता तो एक असिस्टंट पास्टर आहे. मी आता एका चांगल्या नात्यात आहे आणि भटक्या कुत्र्यांना वाचवण्याचे काम करत आहे. शेवटी असे लक्षात आले की त्याच्यातलं पवित्र फक्त एक नाटक होतं.